अजब रमा राघवची जोडी। मी सुद्धा तिच्याशिवाय राहूच शकत नाही हो। तिची मला खूप आठवण येते। मलाच इतकी आठवण येते तर बिचारा राघव बद्दल काही बोलायलाच नको। आई आई तुमची लाडू इथेच आहे, तुमच्या जवळ। ती तुमच्यापासून लांब कधीच नाही राहू शकत। लाडू तू? आई हो मी तुमची लाडू। अगं तुम्ही मला जितकं मिस करता ना तितकंच मिस मी तुम्हाला करते। मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय, म्हणूनच मी ते निघून आले। इतके दिवस मी तुमच्याशिवाय नाही राहू शकणार आणि दिवाळीत तर नाहीच नाही। मी तुम्हाला भेटलं आणि मलाच घेत नाही तुम्ही। मी पण पुण्याचं रमा। हॅलो हॅलो डॅड। आज कशी काय डॅडची आठवण आली? डॅड मला तुझी नेहमीच आठवण येते, पण नेहमी फोन काही येत नाही, तो असा क्वचित कधीतरी अधून मधून येतो। तुला खरं सांगू बाळा, तू नाहीयेस ना घरामध्ये तर घर कसं अगदी सुन सुन वाटतंय। आता ये लवकर, वाट बघतोय तुझी। कधी येतेस? तेच सांगायला फोन केलाय मी डॅड। आय एम कमिंग बॅक टुमॉरो। व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज। ग्रेट ग्रेट ग्रेट। बरं तुला पिकअप करायला गाडी कुठे पाठवू सांग, कशी येतेस? नाही नाही डॅड, तू गाडी नको पाठवूस, मी डायरेक्टली येईन घरी। ओके? अगं पण बरं डॅड मी फोन ठेवते हा आता। मला बॅग पॅक करायचे, सो नंतर बोलते। ओके ओके ठीक आहे, पण काळजी घे आणि हॅपी जर्नी। सांभाळून घे। बाय। रमा तू येणार म्हणून तुझे डॅड खुश असतील, पण माझं काय? तू गेल्यावर मला कसं वाटेल ह्याचा पण विचार कर ना। राघव मलाही जावंसं वाटत नाहीये रे। नाही ना वाटत आहे? मग नको ना जाऊ, प्लीज थांब ना। राघव रमा तुझ्याशिवाय राहणं तर अशक्य झालंय। मीही नाही राहू शकत तुझ्याशिवाय राघव, म्हणूनच तर इतकं धाडस करून आले दिवाळी। आता आपण कधी आणि कसं भेटणार आहोत? भेटायला काय राघव, आपण कधीही आणि कसेही भेटू शकतो। पण तू अंकल गुरुजींना जे प्रॉमिस केलंय त्यामुळे सगळीच गडबड होऊन बसली। मला कळतंय रमा, तू खरंच खूप हुशार आहेस ग। आबांना दिलेल्या वचनातून कसा मार्ग काढायचा हे तुला बरोबर सुचलं, पण आता मला काहीच सुचत नाहीये। तिथून पुढे आपण कसे आणि कधी भेटणार आहोत मला खरंच नाही कळत आहे ग।